नमस्कार. आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते. तसेच सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस वर्षाचा प्रारंभ असतो. अशा अनेक बाजूंनी या दिवसाचं महत्त्व आहे. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन केले जाते. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. त्याचप्रमाणे फटाके फोडले जातात. तसेच दीपोत्सवही साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी असा हा एक दिवस अतिशय शुभ मानला जातो. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या अनेक पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असंही म्हटलं जातं. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहित दक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. त्या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला. तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील आणि म्हणूनच इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. लक्ष्मीपूजनानंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा ही व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात. वह्यांना हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी ही पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण म्हणतो. यानिमित्त या दिवशी जावयास आहेर केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभही या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. इसवी पूर्व 57 पासून ही कालगणना प्रचलित आहे. इसवी पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वांगीण सभ्यतेचे आणि एकछत्री राजव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे.